मुळात आहे ना, जो अमित साटम जे आहेत त्यांच्यावर बोलण्या इतपत ते व्यक्तिमत्व नाहीये. काही तोंडाला येईल ते बरळत असतात. मुद्दा काय आहे, राहुल नार्वेकरांनी एक मराठी कुटुंबातील एक व्यक्ती राहुल नार्वेकर हे लिहून दिलेलं वाचताही त्यांना शुद्ध मराठी वाचता येत नाही, हा मुद्दा होता. बरोबर. आणि तो शोकप्रस्ताव होता आशाताईंच्या संदर्भातला. तो सुद्धा विधानसभेमध्ये विधानसभा अध्यक्ष म्हणून ते वाचत होते आणि त्यात जी मराठीची त्यांनी तोडफोड केली त्याच तो मुद्दा आहे. बरोबर आहे की नाही. त्याचा तुम्ही कोणत्या शाळेत शिकलात आणि कोणत्या माध्यमातून शिक्षण घेतलं याचा काही संबंध आहे का हो? आज देखील कित्येक मराठी कुटुंबातली मुलं ही इंग्लिश माध्यमामध्ये शिकतात, परंतु मराठी अखलीत बोलतात ना. उदाहरण घ्यायचं झालं, त्यांनी जे उदाहरण दिलं तिथेच सांगतो. राजसाहेबांच्या घरचा त्यांचा मुलगा आहे चिरंजीव अमित साहेब, हे देखील इंग्लिश मिडियम मध्येच शिकलेत ना, पण त्यांचं मराठी अतिशय शुद्ध आहे. किंवा आमच्या आदित्य ठाकरेंचं, त्यांचं देखील ते इंग्लिश मिडियमचेच आहेत, त्यांचं मराठी देखील शुद्ध आहे. नार्वेकरांकडून तीच अपेक्षा आहे ना. तुम्ही कोणत्या माध्यमातून शिकला ह्याला महत्व नाही, की तुम्ही मराठी कुटुंबातून येता, महाराष्ट्रात जन्मले आहात, तर तुमचं मराठी शुद्ध असायला हवं ना. तुम्ही दीनानाथचं दीनदयाल वाचता, कसं चालू शकतं? जवळजवळ 22-23 चुका आहेत त्याच्यामध्ये, त्या संपूर्ण भाषणामध्ये, म्हणजे त्या उच्चारामध्ये. त्यामुळे मूळ मुद्दा सोडून कुठेतरी विषय भरकटवायचा ही त्यांची एक टॅक्टिक्स असते या बीजेपी वाल्यांची, कळलं का. आणि त्यातल्या त्या अमित साटम, त्यांना धड पायाही नाही आणि बुंदाही नाही आणि म्हणतात ना हेही नाही, अशा पद्धतीचं ते एक व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे मला वाटतं की राजकारणातलं जोकर कोण आहे हे महाराष्ट्रातील जनता चांगली ओळखते, कळलं का. कारण अमित साटमांच्या यापूर्वीच्या देखील अनेक विविध विषयावरच्या तुम्ही जर प्रतिक्रिया पाहिल्यात तर त्यांचा तो बोलण्याची पद्धत किंवा बोलण्याचा ढब हे पाहताना ते स्वतःच एक कार्टून किंवा ते जोकर वाटतात. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.